नमस्कार, बहुत बहुत स्वागत है आपका और आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र। मैं हूं आपके साथ स्वाति पार्थी। तो चलिए रुख करते हैं आज की ताजा खबर की ओर। नीलकरंजी ग्राम पंचायत सदस्य प्रमोद भोसले ने आज शिवसेना शिंदे गुट में आधिकारिक रूप से पार्टी में प्रवेश किया। इस कार्यक्रम में खानापुर 8 पाडी विधानसभा क्षेत्र के वर्तमान विधायक सुहास भैया बाबर तथा जिला केंद्रीय बैंक के संचालक तानाजी पाटिल प्रमुख रूप से उपस्थित थे। 5 फरवरी को होने वाले जिला परिषद चुनाव के लिए जयदीप मोहन राव भोसले और पंचायत समिति के लिए डॉक्टर मीनाक्षी ताई पुजारी ने भी शिवसेना शिंदे गुट में प्रवेश किया है। आपको बता दें कि इस अवसर पर विधायक सुहास भैया बाबर और तानाजी पाटिल ने कार्यकर्ताओं से दोनों उम्मीदवारों को भारी मतों से विजयी बनाने की अपील की है। देखिए रिपोर्ट। तुम्ही विचारणार आहे आज पक्षप्रवेश सोहळा होता, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? तुम्ही आता स्वतः बघितलं गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करतो की प्रमोद भाईंसारखा एक युवा संघटक ज्यांच्या माध्यमातून ह्या भागामध्ये खूप मोठं संघटन उभा केले तरुण मुलांचं आणि ते सगळं संघटन हे विधायक कामांसाठी त्या भागाचा विकास व्हावा या हेतून प्रमोद भाई गेले अनेक दिवस काम करतात। आमची अशी इच्छा होती यापूर्वी त्यांनी आमच्यावर यावं असं होतं पण थोडं वेळ लागला, पण आज देर आहे दुरुस्त आहे। प्रमोद भाई आज आमच्यावर येत आहेत। सभेला सुद्धा तेवढा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद होता। निश्चितपणे एक सकारात्मक बाजू आज आमच्या पक्षाच्या मध्ये झाली की प्रमोद भाई यांच्यामुळे त्या जिल्हा परिषद गटाच्या आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होण्यासाठी आम्हाला थोडं चांगल्या पद्धतीने मदत होईल प्रमोद भाई यांची। निवडणुकीचं वातावरण तापत असताना काल भाजपच्या संवाद मेळाव्यामध्ये अमरसिंह बापूंनी सांगितलं की टेंभूची ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त भाजप सरकारमुळे भाजपमुळेच ही योजना पूर्ण झाली आहे। मुळात आता ती त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असेल, शेवटी असं आहे की लोकांच्या पुढे जात असताना मतदान मागत असताना त्यांची भूमिका ते मांडत असतील, पण भाजप एकटं सत्तेत नाहीये ना। भाजप आणि शिवसेना ही सत्तेत आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते की आपल्या भागामधल्या सगळ्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या योजना पूर्ण करणं ही लोकप्रतिनिधी जबाबदारी असते। आणि मला असं वाटतं स्वर्गीय अनिल भाऊंनी ती योजना मांडण्यापासून ते परत 14 पासून त्या योजनेचं काम स्पीडनं लागलं, 6वा टप्पा मंजूर होणं, हे सगळं काम स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून झालंय। आणि मला असं वाटतं की आता हा विषय जुना आहे। तुम्ही कुठल्याही मतदारसंघातल्या कोणालाही विचारलं तर ती लोक टेंबू म्हटलं की अनिल भाऊंचं नाव घेतील। बापूसाहेबांनी फक्त त्यांची भूमिका आता शेवटी निवडणुकीच्या निमित्तानं काहीतरी मांडलं पाहिजे, पक्षाच्या बाजू ते मांडत असतील। आज राजेंद्रांना सभेला उपस्थित करगणीमध्ये कार्यक्रम चालू आहे, तिथे सुद्धा सभा चालू आहे, त्यामुळे अध्यक्ष इथलं भाषण करून लगेच इकडे गेले। अण्णांतून आले नाहीत राजेंद्रांना? अण्णांचं ते करगणीत कार्यक्रम चालू होता, त्यामुळं दिवस प्रचाराला फार कमी असल्यामुळे सगळ्यांना थोडं जिल्हा परिषद गट विभागून थोडं प्रचार करावा लागतोय, त्यामुळे अण्णा आले नाहीत। आज भाजपचा पण पक्षप्रवेश झाला सांगलीमध्ये चंद्रकांत दादांच्या उपस्थितीत। कोणाचा झाला? जनार्दन राष्ट्रवादीचे म्हणजे जनार्दन जिंबल साहेब भाजपमध्येच होते ना। भाजपमध्ये आज प्रवेश केला त्यांनी, पण ते हनुमंतराव देशमुख वगैरे हनुमंतराव देशमुख साहेब राष्ट्रवादीचेच होते, ते भाजपमध्ये गेले। ते भाजपमध्ये गेले, आमच्यात कोण गेलेलं नाही असं मला सांगायचं। राष्ट्रवादीतले भाजपमध्ये गेले बरोबर, ते दिसतेच ना आता। राष्ट्रवादी काँग्रेस संपते का तालुक्यात? आता संपते का? मला असं वाटतं की कुठलाच पक्ष असा संपत नसतो, काही त्याचे विचार तळागाळात रुजलेले असतात। पण मला असं वाटतं की त्यांनी जरी प्रवेश केला असला तरी आता हनुमंतराव देशमुखांनी प्रवेश केला तर ते विधानसभेला माझ्या विरोधात होते, झडपी पंचायत समितीला विरोधात होते, ग्रामपंचायतला विरोधात होते। तर ते कुठल्या पक्षात प्रवेश करतात ह्याच्यापेक्षा ते आमच्या विरोधात कायमच भूमिका घेत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की ते जे एकत्रच आहेत तेच परत एकत्र आलेत, फक्त आता एका झेंड्याखाली येण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। निवडणुकीच्या तोंडावर काही जण तिकीट नाही मिळालं का या पक्षातून त्या पक्षात जातात, कसं होतं स्थानिक स्वराज्य काय बोला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसं असतं, एकतर खूप मुळात 9 वर्षानंतर निवडणुका या ठिकाणी होत आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असते की मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मी निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे। पण शेवटी असा नेतृत्व पुढे प्रश्न सगळ्याच पार्टींच्या की कुणाला द्यायचं, मग एकाला तिकीट दिल्यानंतर एखादा दुसरा आलं तर पण त्यांचं प्रमाण फार नगण्य असतं। पार्टी ही पार्टीच असते। आज सुहास बाबर जरी पार्टी बदलून गेला तरी असं होत नसतं। मी काय सुहास बाबर पार्टीचा मालक नाही, पार्टीचे मालक ही सामान्य लोक असतात ज्यांनी पार्टी उभा केलेली असते, असं मी मानणारा कार्यकर्ता आहे। मी काय मला कोणाच्या निष्ठेवर काय बोलायचं नाही विषय मध्ये
प्रमोद भाई काय सांगताल, तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही ज्यावेळेस भाषणासाठी उभा राहिला त्यावेळेस एक मनातली खदखद तुम्ही बोलून दाखवली, त्याबद्दल काय सांगताल? खतखत दुसरी काही नाही, थोडं भैयांपाशी जास्त उशीर झाला पोचायला. जरा अजून एक 2-2.5 वर्ष अगोदर पोचलो असतो तर अजून या गावाचा विकास जास्त झाला असता. आणि देर आहे दुरुस्त आहे भयांनी सांगितले, अजून 2.5 वर्ष आहेत, भरपूर दिवस आहेत आपल्याकडे. ग्रामपंचायतला अजून 2-2.5 वर्ष आहेत, जायचं आहे समोर. 2-2.5 वर्षात भयांच्या माध्यमातून गावात इथून मध्ये भरपूर कामे होणार आणि वैयक्तिक आम्ही लोकांना भयांपर्यंत पोहोचून ते कामे मार्गास लावू. जयदीप भाई असतील, माजी सरपंच बाबाचो सुखदेव भोसले असतील, या सगळ्यांच्या मार्फातून निलकंठित विकास काम होणार. शिवसेना पक्षामध्ये तुम्ही आलाय आता, परंतु काम करत असताना समजा काही कारणास्तव तुमचे खटके उडाले तर पुन्हा शिवसेना पक्ष सोडणार का? माझ्या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत हा शिवसेना पक्ष मी कधीच सगळ्यात बदलणार महत्वाची नाही. गंमत सांगतो, शक्यतो माझ्याच खटके कुणाशी उडत नाही. आणि खटके उडायचं म्हणजे आज प्रवेश केलाय म्हणजे 100% की माहित आहे की भयांपाशी खटके उडायचा संबंधच नाही. काय ती वेळच कधी येणार नाही. त्यामुळे सदैव एकनिष्ठ भयांशी सदैव एकनिष्ठ असेल.